नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे मनस्वी स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासमोर माझी सखी लेखिका अंजली दिनार तळपदे हिने लिहिलेली इस्त्रीची आणि स्त्रीची गोष्ट ही कथा तुमच्यासमोर प्रस्तुत करत आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये समजूतदारपणाचा गुण असलाच पाहिजे. कोणताही प्रसंग समंजसपणे घेतला तर घरातील वादविवाद नक्कीच कमी होतील, हे या कथेतून लेखिका अंजली हिने मार्मिकपणे सांगितले आहे. आपल्यालाही ही कथा नक्की आवडेल. ती तुम्ही लाईक कराल, शेअर कराल आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवाल. आणि हो, आमचे हे खट्टा मिठ्ठा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच करा, म्हणजे आमचे पुढचे अनेक छान छान व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल. धन्यवाद. इस्त्रीची आणि स्त्रीची गोष्ट. सकाळची वेळ होती. मी आणि माझी लेक दोघीही मार्केटला जायला निघालो. घरून बाहेर पडताना गप्पा चालू होत्या. सोसायटीच्या गेटवर रिक्षा थांबवली. निवांत बसलो आणि रिक्षा निघाली. 5-7 मिनिटं झाली असतील. अचानक माझी लेक अगदी किंचाळलीच. आई, इस्त्री बंद केली होती का आपण? मी जरा गोंधळूनच गेले. मनात प्लग आणि बटन दिसायला लागलं, पण आठवतच नव्हतं काढलं होतं की नाही. तिचा आवाज एकदम पॅनिक मोडमध्ये. आम्ही अर्धा तास पार केला होता. मी म्हटलं, अगं आत्ता परत गेलो तर वेळ वाया जाईल आणि बहुतेक बंदच असेल. ती मात्र हट्टाने म्हणाली, नाही नाही आई, चेक करायला हवं. शेवटी हो नाही करत करत या गोंधळात मी रिक्षावाल्याला सांगितलं, भाऊ रिक्षा वळवा बघू घराकडे. घरापाशी आलो तर मी त्याला विचारलं, भाऊ तुम्ही थांबणार आहात का? तो हसतो आणि बोलतो, थांबतो. तुमची इस्त्री बंद आहे का नाही, मलाही अगदी कुतूहल आहे हो. आम्ही आतमध्ये घरामध्ये शिरलो आणि बघतो तर काय, इस्त्री बंद होती. एवढी धावपळ, एवढं टेन्शन, सगळं काही वाया गेलं. पण निदान मन शांत तरी झालं. रिक्षाचे काही रुपये गेले, पण टेन्शन गेलं होतं. पुन्हा रिक्षामध्ये येऊन बसलो. रिक्षावाला खट्याळपणे हसत म्हणतो, कसा मॅडम, तुम्ही इस्त्रीबद्दल घाबरलात ना, तर मला एक गोष्ट आठवली. सांगू का? आम्ही लगेच हो म्हणालो आणि त्यानं सांगायला सुरुवात केली. माझ्या मुलाच्या लग्नाला काही दिवसच झाले होते. माझी सून, तिला कामावर जायची घाई व इतर व्याप याच्यात तिनं चालू इस्त्री पलंगावरच ठेवली व निघून गेली. मी घरी आलो तर गादीवरून धूर दिसला. देवाची कृपा की वेळेतच दिसलं, नाही तर सगळं अगदी भस्म झालं असतं. माझी बायको म्हणजेच तिची सासू, ती एकदम संतापली. हिला अजून अक्कलच नाहीये असं म्हणाली. खरं होतं, पण मी मध्ये पडलो. इथे इस्त्री तापलेली, इथे ही स्त्री म्हणजे माझी बायकोही तापलेली. आम्ही सुनेला जरा समजावलं व मी मध्ये पडून परिस्थिती सावरली. घरात 2 स्त्रिया, माझी बायको आणि सून, 2 पिढ्या. सून नव्या विचारांची तर बायको जुन्या काळची. कधी सून लहान असल्यासारखी वागते तर कधी आपण मोठेच म्हणून मी मध्ये समतोल ठेवतो. सासू म्हणते, आता नातवंड पाहिजेत, पण मी समजावतो, दोघंही काम करतात, अजून तयार नाहीत. आमच्या काळात लग्न लवकर व्हायची, म्हणजे लवकर लहान वयामध्ये व्हायची. आता लोक शिक्षण, करिअर करून लग्नाला तयार होतात. त्यामुळे मुलांना समजून घेणं गरजेचं आहे, नाहीतर घराचं तापमान वाढतं. रिक्षावाल्याची गोष्ट ऐकून आम्ही दोघेही हसलो. खरंच आजचा धडा असा होता की इस्त्री आणि स्त्री दोघांचे तापमान वेळेवर कमी जास्त केलं आणि काळजी घेतली
तर संसाराची घडी सुरकुत्या न पडता छान बसते आणि घरात बिलकुलही भडका होत नाही. धन्यवाद.